गोंदिया में कम समय में निवेश की गई रकम दोगुनी करने का लालच देकर दो व्यापारियों से 14,45,000 रुपए की ठगी किए जाने का मामला सामने आया है। आरोपियों ने कथित तौर पर सीएसआर प्रोजेक्ट में निवेश करने पर भारी मुनाफा मिलने का भरोसा दिलाकर यह धोखाधड़ी की। शिकायतकर्ता मोहम्मद इरशाद कुंडेरवाला और उसके मित्र लीलेश्वर बहिकार से फरवरी 2024 में विभिन्न बैंक खातों में कुल 14,45,000 रुपए जमा करवाए गए थे। आरोपियों ने कुछ ही महीनों में रकम दोगुनी कर लौटाने का वादा किया था, लेकिन तय समय के बाद भी पैसे वापस नहीं लिए गए और आरोपी लगातार टाल-मटोल करते रहे। इतना ही नहीं, आरोपियों द्वारा दिए गए चेक भी बाउंस हो गए। अपने साथ ठगी होने का एहसास होने पर दोनों व्यापारियों ने गोंदिया शहर पुलिस थाने में शिकायत दर्ज कराई। मामले की जांच के बाद गोंदिया शहर पुलिस ने भारतीय न्याय संहिता के तहत मामला दर्ज किया है। पुलिस ने एक आरोपी को गिरफ्तार कर लिया, जबकि दूसरा आरोपी फिलहाल भंडारा जेल में बंद है। उसे हिरासत में लेने की प्रक्रिया जारी है। इसी बीच पुलिस निरीक्षक किशोर पर्वते ने नागरिकों से दोगुना पैसा दिलाने जैसे झूठे प्रलोभनों से सावधान रहने और किसी भी निवेश से पहले पूरी जांच पड़ताल करने की अपील की है। आपल्याकडे एक तक्रार दाखल झाली. त्यामध्ये फिर्यादीला आरोपींनी ते CSR प्रोजेक्टचे मॅनेजर आहेत अशी बतावणी करून त्यांच्याकडून तुम्ही समजा पैसे इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला 20 ते 25 दिवसामध्ये आम्ही पैसे दुप्पट करून देतो असे सांगून त्यांच्याकडून 14,45,000 रुपये घेतले. आणि जेव्हा फिर्यादीने त्याला पैसे मागितले तर ते पैसे त्याला टाळाटाळ करू लागले. जेव्हा त्यांना समजलं की आपली फसवणूक झाली आहे त्यानंतर त्यांनी पोलिसांना तक्रार दिली. त्यामध्ये एक आरोपी अटक आहे आणि दुसरा आरोपीचा तो भंडारा जेलमध्ये आहे. त्याला आपण सध्या आता ताब्यात घेण्यासाठी प्रोसेस सुरू आहे. सर्व नागरिकांना आपण हेच आवाहन करू इच्छितो की अशा कोणत्याही फसव्या जाहिरातीमध्ये कोणी पण तुम्हाला इतक्या कमी दिवसामध्ये पैसे डबल करून देणार नाही किंवा जास्त व्याज जास्त परतावा असे देण्याचा बहाणा करून कोणी आपल्याकडे समजा अशी बतावणी करून आपल्याला पैसे इन्व्हेस्ट करायला सांगत असतील तर असं कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका आणि तुम्ही लागलीच पोलीस स्टेशनला याबद्दल माहिती द्या आणि जे सरकारी त्या स्कीम आहेत त्याच्यामध्येच तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करा.